नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव उज्ज्वल सर आणि आज आपण एक महत्वाच्या टॉपिक मधली महत्वाची एक्सरसाइज पाहत आहोत, जो की 8th स्टँडर्डचा टॉपिक आहे, सर्कल टॉपिक. त्यामधली पहा एक्सरसाइज 70.2 पाहत आहोत. यामध्ये बघा क्वेश्चन खूप सिंपल आहेत, पण ते समजून घेतले तर आपल्याला सोपे जाते. ते कसे पहा, त्याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा. द डायमीटर PQ and RS of the circle with center C are perpendicular to each other at point C. म्हणजे काय सांगितलं, जे डायमीटर आहे, कोणते डायमीटर PQ आणि RS. समजा हे जे डायमीटर आहे ते एकमेकांना कसे परपेंडिक्युलर, कसे ते परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे किती डिग्रीचा अँगल फॉर्म करतात, ते 90 डिग्रीचा अँगल फॉर्म करतात. त्यानंतर पहा, ते कुठं करतात फॉर्मेशन, पॉइंट सी ला, सेंटर पॉइंट जो आहे सी, त्या ठिकाणी ते अँगल फॉर्मेशन करतात. कोणता अँगल फॉर्मेशन करतात, 90 डिग्रीचा, म्हणजे परपेंडिक्युलर. नेक्स्ट स्टेट वाय आर्स PS and RESQ आर कॉन्ग्रुएंट. त्यांनी विचारले आपल्याला की हा आर्क जो PS आहे आणि आर्क जो SQ आहे ते कॉन्ग्रुएंट आहे, तर का आहे असं विचारलं. तर कसं काय आपण पहा यामध्ये. आणि त्याने अजून एक पुढे क्वेश्चन विचारलाय की राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रुएंट टू आर PS. आणि अजून असे कोणते आर्क्स आहेत त्यामध्ये की जे त्या PS ला कॉन्ग्रुएंट आहेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट पहा, यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. आपल्याला दोन डायमीटर दिलेले आहेत, जे एकमेकांना काय करतात, परपेंडिक्युलर अशी क्रॉस करतात. समजलं, म्हणजे या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल फॉर्मेशन होतं, इकडे 90 डिग्रीचा अँगल, इकडे 90 आणि इकडे 90. सगळ्या साईडला कोणता अँगल फॉर्मेशन करते, 90 डिग्रीचा. अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे दिलेली आहे की जो हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो कुठं फॉर्म करतात, ते सेंटर पॉइंट सी ला. म्हणजे त्या सर्कलचा जो सेंटर पॉइंट सी आहे त्या ठिकाणी फॉर्मेशन होते. म्हणजे सगळे अँगल कसे झाले, हा अँगल 90चा, हा 90चा, हा 90चा, हा 90चा अँगल. म्हणजे त्यावरून आपल्याला काय दिलं वाटतं. त्यामध्ये आपल्याला काय दिलं सांगायचंय की हा PS आणि SQ कॉन्ग्रुएंट का आहे. बघा, त्यामध्ये पाहिजे स्टार्टिंगला बघा की PQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट RS. स्टार्टिंगला आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन दिलं, या ठिकाणी दिलं गिव्हन इन्फॉर्मेशन. देन नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं त्यांनी की हा जो PS आणि SQ आहे ते कॉन्ग्रुएंट आहे. डायरेक्टली आपण सांगू शकतो, कसं पहा. त्यामध्ये स्टार्टिंगला बघा, अँगल PCS इज कॉन्ग्रुएंट टू अँगल SCQ. आता हा अँगल वरचा हा एवढा आणि हा वाला अँगल खालचा तो कितीचा आहे, 90 डिग्रीचा. म्हणून त्याला आपण एकत्रितपणे 90 डिग्री बोलूया. तसा इकडं पण अँगल होतोय फॉर्मेशन 90 डिग्रीचा आणि इकडं पण फॉर्मेशन होतोय 90 डिग्रीचा. पण एवढे दोन सांगितलं तरी बरं झालं. त्यामुळे आपण काय सांगणार बघा, डायरेक्टली आपण बोलू शकतो की आर्क PS इज कॉन्ग्रुएंट टू आर्क SQ. आर्क PS इज कॉन्ग्रुएंट टू आर्क SQ. झालं आपलं एक्सप्लेनेशन. आता हे तुम्ही कसं सांगितलं की आर्क PS जो आहे तो SQ ला कॉन्ग्रुएंट आहे. कसं की जर अँगल 90चा आहे आणि हा पण अँगल 90चा आहे, तर याने सबटेंड केलेला जो आर्क आहे हा PS आर्क आणि SQ आर्क तो पण कसा असणार आहे, कॉन्ग्रुएंट आर्क असणार आहे. कसा असणार आहे, कॉन्ग्रुएंट आर्क. मग इथं काय करा तुम्ही, अँगल सबटेंडेड बाय कॉन्ग्रुएंट आर्क्स. झालं, एवढं सांगायचं तरी ठीक आहे. खूप मोठी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची काही गरज नाही. तुम्ही शॉर्ट मध्ये असं सांगितलं तरी चालू शकतं. त्यानंतर अजून आपल्याला एक क्वेश्चन विचारला, राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रुएंट टू आर्क PS. अजून कोणते आर्क आहेत की त्या आर्क PS ला कॉन्ग्रुएंट आहेत. तुम्ही असं म्हणत होता, आर्क PS इज कॉन्ग्रुएंट टू SQ, इज कॉन्ग्रुएंट टू QR, इज कॉन्ग्रुएंट टू RP. लिहून घ्या मला, आर्क PS इज कॉन्ग्रुएंट टू, आता आपण ऑलरेडी SQ सांगितलेलं आहे, सोडून द्या, वाटलं असं QR घ्या. आर्क QR इज कॉन्ग्रुएंट टू आर्क RP. झालं आपल्याला आपलं एक्सप्लेनेशन संपलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1 खूप सिंपल होता. यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, तो पण आपण या ठिकाणी पाहून घेऊया कसा. चला तर हा दुसरा क्वेश्चन नंबर पाहून घेऊया. या ठिकाणी पहा, क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे. इन द गाईडलाईन फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल. त्या ठिकाणी बघा O काय आहे, सर्कलचा सेंटर आहे.
whose diameter is mm. तर डायमीटर कोणता आहे mm. हा डायमीटर आहे mm. त्यानंतर मग मेजरमेंट ऑफ सम सेंट्रल अँगल्सचा निवड. काही मेजरमेंट दिलेत बघा. इकडे अँगल एम ओ ए दिलेला आहे, एम ओ बी दिलेला आहे, बी ओ एफ दिलेला आहे, त्यानंतर मग सी ओ एम दिलेला आहे 35 डिग्री. असे काही मेजरमेंट दिलेले आहेत. देन हेन्स फाइंड द पॉइंट. काय काय शोधायचं आहे बघा आपल्याला. तरी काही सांगितलं आहे मेजरमेंट ऑफ अँगल ए ओ बी आणि त्या ठिकाणी मेजरमेंट ऑफ अँगल सी ओ डी. हा क्वेश्चन विचारला. शो दॅट आर्क ए बी, हा जो आर्क आहे ए बी आणि आर्क सी डी हे दोन्ही कॉम्पोनंट दाखवले आपल्याला. त्यानंतर अजून गोष्ट सांगितली त्यांनी की कॉड ए डी इज कॉम्पोनंट टू कॉड सी डी. असे काही क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा काही बेसिक गोष्टी पाहूया पटकन 2 मिनिटांमध्ये. हा एक सगळं सर्कल आहे. ओके, या ठिकाणी पहा, जर ही डायमीटर असेल अशी, ओके, आणि माझ्या सेंटरला जो पॉइंट आहे ओ सेंटर, ओके, आपण हीच डायग्राम मध्ये पाहूया एकदम व्यवस्थितपणे. त्याने पहा, जर समजा आता हे ओ सेंटर आहे तर खाली होतं. त्यानंतर पहा, हा जो अँगल आहे एक ओ बी, हा वाला अँगल ए ओ बी. पहा, पहिल्यांदा ही गोष्ट समजून घेऊया आपण. ह्याने पहा, हा जो अँगल आहे का, हा अँगल एवढा, त्या अँगल जो सबटेंड केलेला हा जो आर्क आहे, हा आर्क, समजा हा जर अँगल 45 डिग्री असेल ना, तर आर्क पण किती असेल 45 डिग्रीचाच असेल. त्यानंतर पहा, जर ह्या आर्क मध्ये समजा एखादा असं कॉर्ड असेल तर ती कॉर्ड पण काय असणार आहे, त्या ही कॉर्ड जर दुसऱ्या साईडला जर अजून आपण असं आर्क काढला आणि सेम जर अशी कॉर्ड काढली तर हा अँगल आणि हा अँगल जर सेम असेल तर ही कॉर्ड आणि ही कॉर्ड कुठेच असणार, सेम असणार. त्यानंतर आता आपण बेसिक गोष्टी पाहू. हे शो, याची पहिली गोष्ट काय सांगितले की आपल्याला काय शो करायचे, मेजर ऑफ अँगल एओबी प्लस मेजर ऑफ अँगल, सॉरी, मेजर ऑफ अँगल एओबी आणि मेजर ऑफ अँगल सीओडी. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपल्याला किती मेजरमेंट आहे ते काढायचं. कसं काढायचं पहा. सगळ्यात पहिल्यांदा मला मेजर ऑफ अँगल एम ओ ए प्लस मेजर ऑफ अँगल ए ओ बी प्लस मेजर ऑफ अँगल बी ओ एल इज इक्वल टू 180 डिग्री. कसं पहा, ही जी स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसती एम एन म्हणजे डायरेक्टर्स, तर स्ट्रेट लाईन म्हणजे किती डिग्रीचा अँगल असतो, स्ट्रेट अँगल जो आहे असा तो किती डिग्रीचा असतो, तो असतो 180 डिग्रीचा. म्हणून ह्या डिग्री स्ट्रेट लाईन आहे टोटल किती डिग्रीची असणार आहे 180. म्हणून आपण ह्या तिन्ही अँगलची काय केली आहे, ऍडिशन केली आणि ती दाखवली 180 डिग्री. त्याला प्रॉपर्टीचं नाव आहे अँगल सम प्रॉपर्टी. कोणती, अँगल सम प्रॉपर्टी. त्यानंतर ना ती जी अँगल सम प्रॉपर्टी आपण वापरली, मेजर ऑफ अँगल एम ओ बी किती आहे, तो आहे 100 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल काय काढायचं आपल्याला, ए ओ बी आपल्याला काढायचा आहे, प्लस मेजर ऑफ अँगल बी ओ एम बी 35 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मी आता 100 डिग्री आणि 35 डिग्री ऍडिशन करतो. किती ते 135 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा 135 डिग्री जो आहे तुम्हाला या ठिकाणी करतो मी राईट साईडला काय करतो, ट्रान्सपोज करतो. मग मला माहित आहे की हा जो 135 राईट साईडला गेला होतो, इकडं प्लस असल्यामुळे इकडे होतो मायनस होतो. म्हणून तो काय 180 डिग्री मायनस 135 डिग्री आणि लेफ्ट साईडला काय राहिलं होतं, मेजर ऑफ अँगल ए ओ बी. आता हे ज्यावेळेस मी मायनस करतो त्यावेळेस मला आन्सर मिळेल 180 मायनस 135, ते मिळेल 45 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू 45 डिग्री. आता मला मेजर ऑफ अँगल ए ओ बी मिळाला, तो होता हा अँगल जो आहे तो मला मिळाला 45 डिग्री. सेम म्हणू शकतो सिमिलरली अँगल सी ओ डी इज इक्वल टू 45 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी ओ डी इज इक्वल टू 45 डिग्री. कारण राईट साईडला पण सेम स्टेप आहे, त्या करायची गरज नाही. डायरेक्ट आपण लिहू शकतो सिमिलरली आणि डायरेक्ट आपण आन्सर त्या ठिकाणी लिहू शकतो. एक मिनिट, त्यानंतर मी करतो राईट साईडचं. हे पहा, या ठिकाणी नंतर ना त्यातलं मला काय शो करायचं, शो दॅट आर्क ए बी इज कॉम्परेट टू आर्क सी डी. म्हणजे हा जो आर्क आहे ए बी वाला हा वाला आर्क आणि हा आर्क सी डी वाला हा आर्क, आर्क म्हणजे बाहेर.
तो जो आर्क आहे त्याला काय करायचं, इक्वल दाखवायचं. फर्स्ट दाखवतो तुम्हाला सेकंड वन. मी काय म्हणणार बघा, मेजर ऑफ अँगल AOB is congruent to measure of angle COD is equal to 45 डिग्री. मला माहिती आहे हा अँगल मी जस्ट काढला, हा आहे 45 डिग्री आणि इकडचा आहे तो पण किती आहे 45 डिग्री. मी जस्ट काढलं त्यामुळे तिथे आलं. मग मी काय म्हणणार, हा जर 45 आहे, हा जर 45 आहे, तर मी काय म्हणणार की ह्या ज्या अँगल आहेत त्या अँगलने जे आर्क तयार केले कोणते AB आणि CD हे पण काय असणार आहे कॉन्ग्रुएंट. मग काय म्हणणार बघा, एक म्हणू शकतो मी आर्क AB इज कॉन्ग्रुएंट टू आर्क CD. झालं. मी येत बसतो ना तुम्ही काय लिहायचं, फक्त एक लाईन द्यायची. कोणती लाईन घ्या तुम्ही, अँगल सबटेंडेड बाय कॉन्ग्रुएंट आर्क्स एवढंच म्हणा आणि त्याचं त्या ठिकाणी लिहून काढा. मला डायरेक्टली कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉड CD, म्हणजे ही जी कॉड AB आहे ती CD ला कॉन्ग्रुएंट आहे. कसं म्हणणार तुम्ही, त्या ठिकाणी डायरेक्ट आन्सर द्या. मग करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. समजलं, म्हणजेच काय की हा जो आर्क आहे, हा आर्क आणि हा आर्क हे दोन्ही आर्क इक्वल असल्यामुळे त्यामध्ये जे काय करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आहेत ना ते पण काय असणार आहे इक्वल असणार आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहे की कॉड AB इज कॉन्ग्रुएंट टू कॉड CD. आपल्याला एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक्सरसाइज 17.2 कम्प्लीट केलेले आहे. कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचा मेसेज जरूर करा.